नमस्कार मंडळी. प्रत्येक गृहिणीला जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा एकच पदार्थ आठवतो, तो म्हणजे खिचडी. पण आज आपण काहीतरी खास आणि हेल्दी बनवणार आहोत, ती म्हणजे पालक खिचडी. सर्वात आधी ताज्या टोमॅटोचे तुकडे, बटाटा, कढीपत्ता, खमंग आलं लसूण पेस्ट, चिरलेला कांदा, पालकाची पाने, तिखट हिरवी मिरची आणि पौष्टिक शेंगदाणे, हे सर्व साहित्य आपण अगदी तयार ठेवले. सर्वात आधी कुकरमध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, कढीपत्त्याची खमंग फोडणी दिली. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून छान सुगंध सुटेपर्यंत परतून घेतलं. आता यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, बाकी सर्व भाज्याच म्हणजे आपले बटाटे, टोमॅटो, पालकाची पाने एकजीव करून सर्व भाज्या तेलात छान मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घेतल्या. त्यानंतर मी अगोदर पाणी टाकलं, मग हळद टाकली, त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि वरून थोडी कोथिंबीर टाकली. त्यामुळे खिचडीला एक छान खमंगपणा येईल. आता तांदूळ टाकून मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं आणि कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घेतलं. त्यानंतर कुकरमध्ये मस्त आचेवर मस्तपैकी 3 शिट्ट्या होऊ दिल्या. त्यामुळे तांदूळ आणि भाज्या अगदी एकजीव होऊन गरमागरम खिचडी तयार झाली आहे. शेवटी वरून तुपाची धार सोडली की आपली ही पौष्टिक खिचडी खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.